अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये अंगणवाडी केंद्रांना सुट्टी ही जाहीर होणार आहे आणि ते जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर साहेबांना देण्यात आले आहे. त्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण हा जी-आर आहे. नक्की या जी-आर मध्ये काय म्हटले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविकाताई मदतनीस ताईपर्यंत शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, सध्या पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत. पावसाचं वातावरण देखील आहे. त्यामुळे राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे. महिला व बालविकास विभागाकडून आलेला हा शासन निर्णय बघा. संदर्भ याचा काय आहे? आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 दिनांक 23 डिसेंबर 2005 अन्वये हे शासन परिपत्रक काढण्यात आलेले आहे. राज्यात अतिवृष्टी, सखल भागात पाणी साचणे, धरणातून पाणी सोडणे, पूरस्थिती इत्यादी आपत्कालीन कारणामुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना या घडत असतात. अशा परिस्थितीमध्ये नदी, ओढ्यामार्गे ये जा करावे लागणाऱ्या अथवा त्या लगतच्या परिसरातील अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या बालकांच्या, त्यांच्या पालकांच्या तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी अशा परिस्थितीमुळे बालकांच्या जीवितात धोका निर्माण झाल्याच्या घटनाही घडतात. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपत्तीपूर्व सूचना, भारतीय हवामान विभागाचा अंदाज तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्यासाठी आता जिल्ह्यातील विशिष्ट क्षेत्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार हे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येईल त्या दिवशी संबंधित क्षेत्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील सर्व अंगणवाडी केंद्रे ही बंद राहतील. संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपत्कालीन कारणामुळे देण्यात येणाऱ्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच सुट्टीबाबतची माहिती पालकांपर्यंत वेळच पोहोचण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. बालकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. या पद्धतीने बघा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. हे खरंच ताईंनो खूप महत्वाचा शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे. आता राज्यात बघा काही ठिकाणी अतिवृष्टी होते, काही ठिकाणी पाणी साचते, काही ठिकाणी धरणातून पाणी सोडले जातं. त्यामुळे काय नदीच्या किनारी असणाऱ्या गावामध्ये पाणी शिरतं. त्यामुळे पूरस्थिती आणि आपत्कालीन कारणामुळे जनजीवन विस्कळीत होतं. अशा ठिकाणी अंगणवाडी सेविकांना, अंगणवाडी मदतनीसांना तसेच अंगणवाडीला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे अशी जर परिस्थिती कुठे निर्माण झाली तर संबंधित जिल्हाधिकारी त्या ठिकाणी सुट्टी जाहीर करू शकतात. असा महत्वपूर्ण हा जी-आर आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा जी-आर शेअर करा. तसेच तुम्हाला जर हा जी-आर पाहिजे असेल ताईंनो, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर देखील हा जी-आर उपलब्ध आहे. तुम्ही हा जी-आर तेथे जाऊन पाहू शकताय. आणि असेच अंगणवाडीची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही ताईंनो तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.